नमस्कार मंडळी, मकर राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला कधी असं वाटलं आहे की तुम्ही खूप मेहनत करत आहात, खूप संघर्ष करत आहात, पण यश मिळण्यापासून काही पाऊल दूरच राहतं? तुम्ही इतरांपासून पुढे जाताना, इतरांच्या आयुष्यात चमत्कार घडताना पाहता, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र फक्त संघर्ष, प्रतीक्षा, परीक्षा अनुभवता. जर तुमचं उत्तर होय असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण 1 जून 2026च्या आसपास ग्रह नक्षत्र अशी एक रहस्यमय स्थिती तयार करत आहे जी मकर राशीच्या जीवनात एक मोठा बदल घडवू शकते. होय मंडळी, तुमचा दीर्घकाळ चाललेला आहे संघर्ष आता संपलेल्याच्या मार्गावर आहे. पण आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, नियती तुम्हाला अत्यंत यश देण्यासाठी एक शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा देणार आहे. ही परीक्षा पैशाची असेल, नोकरी आणि व्यवसायाची असेल, प्रेम आणि नात्याची असेल की तुमच्या संयमाची आणि आत्मविश्वासाची असेल, याचं उत्तर व्हिडिओच्या पुढच्या भागात मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण पुढील काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणता ग्रह तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडणार आहे, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं हवं, कोणती सुवर्ण संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि ती सर्वात कठीण परीक्षा नेमकी कोणती ओळखायची. तर हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला तर मंडळी, जाणून घेऊया मकर राशीची भविष्यवाणी. आता आपण त्या महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत जिथे ग्रह नक्षत्र तुमच्या जीवनात कोणता बदल घडवत आहे ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. 1 जून 2026च्या आसपासची ग्रहस्थिती मकर राशीसाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. सर्वप्रथम बोलूया तुमचा स्वामी ग्रह शनीबद्दल. शनी म्हणजे कर्मशिस्त आणि परीक्षा. गेल्या काही काळापासून शनी तुमची परीक्षा घेत आहे, तुमच्या संयमाची, मेहनतीची आणि निर्णय क्षमतेची. म्हणून कधी कधी तुम्हाला वाटत असेल की सर्व काही मंद गतीने चालू आहे, काम उशिरा होत आहे, परिणाम अपेक्षितप्रमाणे मिळत नाही आणि सतत अडथळे येत आहे. पण मंडळी, ही थांबवणारी ऊर्जा नाही, तर ही तयार करणारी ऊर्जा आहे. आता हळूहळू त्या ऊर्जेत बदल होण्याचे संकेत दिसत आहे, कारण शनी आता तुमची परीक्षा फेज संपवून परिणाम कडे घेऊन जाण्याची सुरुवात करू शकतो. आता बोलूया गुरुग्रहाबद्दल. गुरुग्रह ज्ञान, भाग्य आणि वाढ याचा फरक काय आहे? या काळात गुरुचा प्रभाव काही मकर राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नवीन नोकरीची संधी, व्यवसायात विस्तार किंवा समाजात मान सन्मान वाढवण्याची शक्यता. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गुरु सध्या देतो, पण त्याचा उपयोग करायचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणून मंडळी, आता एक महत्त्वाचा ग्रहयोग तयार होत आहे जो तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवू शकतो. काही जुनी कामं जी खूप दिवसापासून अडकलेली होती ती अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही जुने संबंध पुन्हा सक्रिय होऊ शकतात आणि काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात, जे तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, या बदलत्यासोबत काही आव्हानंही येतील, कारण प्रत्येक मोठ्या अपयशाबद्दल विश्व तुमची तयारी तपासते. कधी कधी धोका एकाच वेळी समोर येतो आणि इथे खरी परीक्षा सुरू होते. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ थांब आणि समजून घे असा आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कोणत्याही गोष्टीवर पूर्ण विश्वास केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण ग्रह स्पष्ट संकेत देत आहे की जी संयम ठेवून तोच पुढे जाईल. आणि आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की भयंकर परीक्षा नेमकी कोणत्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येऊ शकते. नियतीची सर्वात मोठी कठीण परीक्षा. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत ज्याची काही तुम्हाला परीक्षा घेण्याची संधी आली आहे. ही नियतीची सर्वात कठीण परीक्षा नेमकी काय असू शकते? ग्रहाचे संकेत स्पष्ट सांगत आहे की ही परीक्षा एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित असेल, तुमचा संयम, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे निर्णय. मंडळी, ही परीक्षा प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, पण तिचं स्वरूप एकच असेल, तुमची मानसिक ताकद. काही मकर राशीसाठी लोकांना ही परीक्षा आर्थिक स्वरूपात असू शकते. अचानक खर्च वाढू शकतो, एखादी अनपेक्षित आर्थिक जबाबदारी समोर येऊ शकते किंवा गुंतवणूकीत थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा वेळी घाईघाईत घेतलेला निर्णय मोठा परिणाम देऊ शकतो. म्हणून प्रत्येक आर्थिक निर्णय घेताना शांत राहा, अत्यंत महत्त्वाचं आहे.
काही लोकांसाठी ही परीक्षा नातेसंबंधामध्ये येऊ शकते. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याकडून गैरसमज निर्माण होऊ शकतो. लहान गोष्टी मोठ्या वाढू शकतात आणि संवाद कमी झाल्यावर अंतर वाढू शकतं. पण मंडळी, ही परिस्थिती कायमची नाही, ही एक तात्पुरती कसोटी आहे. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही मानसिक स्वरूपात असू शकते. कारण मकर राशीच्या लोकांसाठी मानसिक स्वरूपात काही गोष्टी असू शकतात. अचानक विचाराचा गोंधळ, भविष्य संबंधित शंका किंवा स्वतःवरचा विश्वास कमी होण्यासाठी भावना पण इथेच असतात. तर आता आपण त्या गोष्टीकडे पोहोचलो आहोत जी तुम्ही खूप वेळापासून वाट पाहत आहात. धन, नोकरी आणि व्यवसाय. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत. मेहनतीचं फळ आणि भविष्यातील संधी याचा खरा संबंध दिसू शकतो. धन, नोकरी आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रामध्ये 1 जून 2026 नंतर काही महत्त्वाचे बदल घडण्याचे संकेत ग्रह देत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही खूप मेहनत केली असेल, त्याचा अपेक्षित परिणाम लगेच मिळाला नसेल. कधी कधी वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे, पण मंडळी, ती थांबवलेली नव्हती, तर ती तयार होत होती. आता त्या मेहनतीचं फळ दिसायला सुरुवात होऊ शकतं. काही मकर राशीच्या लोकांसाठी नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात. अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते, जुनी ओळख कमी येऊ शकते किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे घेऊन येऊ शकतो. विशेष जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. नवीन काम, नवीन भूमिका किंवा नवीन शक्यता. पण लक्षात ठेवा, जबाबदारी वाढली म्हणजे दबावही वाढतो, म्हणून प्रत्येक काम शांतपणे आणि नियोजनाने करा. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ मिश्र परिणाम देणारा असू शकतो. काही नवीन ग्राहक मिळू शकतात, व्यवसाय वाढ होऊ शकते आणि नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. पण कोणतीही मोठी डील करताना पूर्ण तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या काळात संधीसोबत धोका देखील येऊ शकतो. मंडळी, आर्थिक बाबत एक महत्त्वाचा सल्ला. आता आपण त्या गोष्टीकडे आलो आहोत, प्रेम, विवाह आणि कौटुंबिक गोष्टी. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या भावनिक आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, प्रेम, विवाह आणि कुटुंब. कारण आयुष्यात पैसा आणि यश जितकं महत्त्वाचं आहे, तितकं महत्त्वाचं आहे नात्यांचं सौंदर्य आणि आपुलकी. 1 जून 2026च्या आसपास मकर राशीच्या प्रेम जीवनात काही महत्त्वाचे बदल दिसण्याचे संकेत आहे. काही लोकांसाठी हा काळ खूप सुंदर ठरू शकतो. जुने गैरसमज दूर होऊ शकतात, नात्यामध्ये पुन्हा जवळीक वाढू शकते आणि हादरलेले विश्वास पुन्हा निर्णय घेऊन वर येऊ शकतात. पण काही लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील असू शकतो. लहान गोष्टीवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. संवाद कमी झाला तर अंतर वाढू शकतं. म्हणून या काळात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, स्पष्ट संवाद. मनात काहीही ठेवू नका. जे वाटतं ते शांतपणे आणि आदराने बोला. मंडळी, काही मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येण्याचेही संकेत आहे. ज्याच्याशी कधी तुम्ही संबंध तुटले होते किंवा ज्याच्याशी काही अपूर्ण गोष्टी राहिल्या होत्या, अशा व्यक्तींचा पुन्हा संपर्क येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी योग्य असेल असं नाही. वैवाहिक लोकांसाठी हा काळ समजूतदारपणाचा आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. कौटुंबिक निर्णयामध्ये जोडीदाराची साथ आवश्यक ठरेल. छोट्या मतभेदांना मोठं होऊ देऊ नका, कारण नात्यामध्ये जितकं महत्त्वाचं नसतं तर तितकं टिकवणं महत्त्वाचं असतं. कुटुंबामध्ये काही आनंदाच्या घटना घडण्याची शक्यता आहे, कारण शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. एखाद्या सदस्याला यश मिळू शकतं किंवा घरातील तणाव कमी होण्याचे संकेत आहे. मंडळी, लक्षात ठेवा, घर हे शांततेचं ठिकाण असतं, अशुद्ध भूमी नाही, आणि प्रेम हे समजून घेण्याचं नाव आहे. जर तुम्ही या काळात संयम आणि प्रेम ठेवलं तर नात्यामध्ये मोठी सकारात्मक बदल घडू शकते. आणि आता पुढील भागात आपण पाहणार आहोत काही खास उपाय जे काळातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करू शकतात. मकर राशी मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे काही सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. सर्वात पहिला उपाय, दररोज सकाळी उठल्यानंतर काही मिनिटं शांत बसून ओम शनिचाराय नमः हा मंत्राचा जप करा. त्यामुळे मनात स्थिरता आणि संयम वाढण्यास मदत होते असे मानले जाते. दुसरा उपाय, शक्य असल्यास शनिवारी काळ्या वस्तूचे दान करा. काळे तीळ, काळे वस्त्र किंवा अन्नदान हे 2
कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे महत्त्वाचे आहे. तिसरा उपाय, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, कारण आशीर्वाद हीच खरी शक्ती असते. कठीण काळात आधार द्या. चौथा, महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. किमान एक रात्र विचार करून निर्णय घ्या, कारण शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य दिशेला नेतो. पाचवा उपाय, गरजू लोकांना मदत करा. मग छोटी मदत असेल तर चालेल, कारण मदतीची भावना तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवते. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उपाय तेव्हा काम करतो जेव्हा तुमच्यासोबत तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा असतो. फक्त उपायावर अवलंबून राहू नका. यश मिळत नाही, यश मिळतं तुमच्या कृती, शिस्त आणि आत्मविश्वासामुळे. आणि आता आपण त्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, जिथे संपूर्ण व्हिडिओचा खरा संकेत आहे. तर मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर याचा अर्थ एकच आहे, तुमचं मन या संदेशाशी जोडलेलं आहे. आता आपण संपूर्ण व्हिडिओचा अंतिम संदेश समजून घेऊया. गेल्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिलं की 1 जून 2026च्या आसपास ग्रहाची मकर राशीसाठी एक मोठा बदल घेऊन येत आहे. हो, संघर्ष संपत आहे, पण त्याआधी एक शेवटची परीक्षा आहे. मंडळी, लक्षात ठेवा, ही परीक्षा तुम्हाला हरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी आहे. कारण अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो, पण लक्षात ठेवा, त्यापेक्षा काहीतरी मजबूत असतं. कधी अडचण येतात, कधी नाती, कधी परिस्थिती कठीण होते, पण या क्षणी खरी ओळख होते तुम्ही कोण आहात. मकर राशीच्या लोकांची खासियत आहे संयम, शिस्त, संघर्षातून पुढे जाण्याची ताकद, आणि म्हणूनच विश्व तुमच्यासमोर मोठी संधी ठेवत आहे. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर आज वेळ कठीण असेल तर उद्या नक्की चांगली येईल. जर आज संघर्ष आहे तर उद्या यश नक्की येईल. फक्त एक गोष्ट, हार मानू नका, कारण तुमचं नशीब थांबत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. आणि आता 1 जून 2026च्या आसपास तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत. नवीन संधी, नवीन दिशा आणि नवीन आत्मविश्वास, हे सर्व तुमच्या आयुष्यात येऊ शकतं, पण त्यासाठी तुम्हाला त्या कठीण परीक्षा पार कराव्या लागतील. आणि जर तुम्ही ती परीक्षा संयम आणि विश्वासाने पार केली तर पुढे यश तुमचं आहे. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं संघर्ष संपत आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ लिहून जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एक अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, संयम राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भेटू अशाच एका रहस्यमय राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.